पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। नीट नंतर आता औषध निरीक्षक भरतीही त्यामुळे वादात असल्याचा त्यांनी दावा केलाय। 20 मार्चला औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय। औषध निरीक्षक भरती परीक्षेत गैरप्रकार झाला असून पैसे देऊन पेपर विकत घेतले जात आहेत असाही आरोप रोहित पवारांनी केलाय। पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन पैसे देऊन जर एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर एक तर तो पैसे वसूल करायचं पहिलं बघेल, त्यानंतर मग तिथं ज्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे ते त्याकडनं होणार नाही। आणि मग औषध निरीक्षक या पदावर जर पैसे देऊन एखादी व्यक्ती गेली तर किती मोठ्या अडचणी येऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं बघा, एक कफ सिरप ट्रॅजेडीमध्ये 22 गरिबांची मुलं तिथं मेली। म्हणजे हा इतका महत्वाचा विषय आणि दुर्दैव असं महाराष्ट्रामध्ये हाच पेपर तिथं फुटलेला आहे। याच पदावर गेलेली लोक, त्यातली काही लोक हे पैसे देऊन पेपर विकत घेऊन तिथं आता अधिकारी बनायला चाललेले आहेत। 62 घोटाळेबाज तलाठी भरती घोटाळ्यात सापडले आहेत। म्हणजे याच्यात घोटाळेबाज सापडले म्हणजे पेपर हा फुटला होता। एका पेपरच्या पाठीमागे 40 ते 50 लाख रुपये दिले गेले होते, घेतले गेले होते। खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे। 2 महिन्यापूर्वी हा निकाल मॅटली दिलाय। 3 महिने मॅटली या सरकारला दिलेले आहेत याच्यावर ऍक्ट करण्यासाठी। आणि त्यांनी हेही सांगितलं 62 पर्यंत हा विषय थांबणार नाही, याच्यापेक्षा जास्त आकडे असू शकतात, हे मॅटली सांगितलेलं आहे। मग मॅटली सांगितलं, आता पुरावा आम्ही देऊन तुम्ही मान्य करत नव्हता, आता फडणवीस साहेबांना आम्ही विचारतो, घ्या पुरावा आणि काय करता तुम्ही सांगा। ऑगस्ट एंड पर्यंत तुम्हाला या बाबतीतलं उत्तर द्यायचंय। जर ऑगस्ट एंड पर्यंत या बाबतीतलं उत्तर या सरकारच्या माध्यमातून जर दिलं गेलं नाही तर या सरकारला हे महागात पडेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।